नमस्कार. आपण ऐकतोय पुष्पाताई नाईक यांनी लिहिलेलं संत जनाबाईंचं सार्थ अभंग. याचं प्रकाशन केलेलं आहे आशिदा प्रकाशन, मुंबई. आज आपण अभिप्राय ऐकणार आहोत. हा अभिप्राय लिहिलेला आहे मुग्धा अभिजित रिजबूड यांनी. या आहेत संस्कृत अध्यापिका, क.जे. सोमय्या कला वाणिज्य महाविद्यालय कनिष्ठ. लिहित आहेत, महाराष्ट्राच्या भूमीने वेगवेगळ्या काळात वेगवेगळ्या संतांची अभंगवाणी ऐकली आहे, अनुभवली आहे. भगवंतांचं रूप कुठलंही असू देत, भक्त आणि भगवंत यांच्यातलं तादात्म्य, समरसता ही एक अद्भुत गोष्ट आहे. आजवर होऊन गेलेल्या संतांच्या संत पदापर्यंतच्या प्रवासात त्यांची जात, त्यांचा धर्म कधीही आड आलेला दिसला नाही. लिंगभेदही आड आलेला दिसत नाही. उलट समाजातल्या प्रत्येक स्तरातल्या व्यक्तींनी भगवंतांच्या नामस्मरणाला भक्तीचा राजमार्ग म्हणून लोकांना दाखवलेला दिसतो. त्या संतांच्या अभंगातून हा राजमार्ग ठायी ठायी दिसतो. परंतु हे अभंग रचण्याचा काळ आणि आजचा काळ यामधल्या कालावधीत भाषेत खूपच मोठी स्थित्यंतर होऊन गेलेली आहेत. त्यामुळे नामयाची दासी ते संत जनाबाई असा प्रवास संत जनाबाईंच्या अभंगाद्वारे मांडताना तो अर्थासहित मांडणं ही सर्वसामान्यांच्या दृष्टीने अत्यंत आवश्यक बाब ठरते. म्हणूनच पुष्पाताई नाईक यांनी पेललेलं सार्थ अभंग निरूपणाचं शिवधनुष्य अभ्यासकांच्या आणि सर्वसामान्यांच्या दृष्टीनेही महत्त्वाचंच ठरतं. 12व्या शतकाच्या उत्तरार्धात प्रचारात असलेल्या मराठी भाषेचा अर्थ लावण्याच्या दृष्टीनेही हे सार्थ अभंग महत्त्वाची भूमिका बजावतील. प्रत्येक अभंगातल्या प्रत्येक ओवीचा एकूणच तपशीलवार अर्थ वाचला की तो लावताना लेखिकेने घेतलेले कष्ट लक्षात आल्यावाचून राहणार नाहीत. पण या सार्थ अभंगाचं आणखीन एक वैशिष्ट्य माझ्यासारख्या सर्वसामान्य वाचकांच्या दृष्टीने असं आहे की जवळजवळ प्रत्येक अभंग रचनेनंतर त्यात आढळणाऱ्या काही अनवट शब्दांना नेमकेपणाने वेचून त्यांचा सध्याच्या भाषेतला अर्थ सांगून अवघड शब्द सुघड केलेले आहेत. अभंग हे प्रासादिकच असायला हवेत. त्यातला प्रासादिकपणा नाहीसा होऊन तिथे बोजडपणा यायला लागला की त्यातला संदेश समाजाच्या प्रत्येक स्तरापर्यंत कसा पोचावा. संत जनाबाईंचे अभंग हे प्रासादिकच आहेत, परंतु मध्ये एवढा मोठा काळ गेल्यामुळे भाषेत जी दरी निर्माण झालेली आहे तिच्यामुळे प्रसाद गुण लोप पावल्याचा आभास निर्माण होतो. ती दरी दूर करण्यात लेखिका निसंशय यशस्वी झालेल्या आहेत. संत जनाबाईंनी आपल्या अभंगातून अनेक मार्गांनी भक्तिप्रपंचाला गवसणी घातलेली आहे. या सार्थ अभंग गाथेचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे हे सगळे मार्ग त्या त्या विषयानुरूप अर्थ सांगताना मांडले गेलेले आहेत. त्यामुळे एक विषय वस्तू विखुरलेली न वाटता एक शिस्तबद्ध भक्ती मार्ग वाचकांसमोर उभा राहतो. नामसंकीर्तन, करुणा, भक्तवत्सलता, संतस्तुती, आत्मस्वरूप स्थिती, जनाबाईंचा निश्चय, उपदेश, कृष्णजन्म, बालक्रीडा आणि कला, वेगवेगळ्या संतांची चरित्र, आख्यानं, पौराणिक संदर्भाची मध्ये मध्ये पेरणी, थाळीपाक, तीर्थावळी, विविध पदे, पाळणा, कूट अभंग, दशावतार, किती किती हे वैविध्य. लेखिकेच्या या योजकतेमुळे संत जनाबाईंच्या एकूणच अभंगाची समग्रता साक्षात समोर उभी राहते. प्रसंगोचित चित्र, रेखांकन यांनी या सार्थगाथेला अधिकच वेगळे परिणाम मिळालेले आहेत. या ग्रंथाला अभिप्राय देण्याच्या निमित्ताने संत जनाबाईंच्या एकूण चरित्राची अंतर्बाह्य ओळख झाली आणि या अभंगांचा अर्थ समजून घेण्याचं भाग्य मला मिळालं. याबद्दल मी लेखिकेचीच ऋणी आहे. या नितांत सुंदर प्रयत्नाबद्दल लेखिकेचं कौतुक करावं तितकं थोडंच आहे. धन्यवाद.